भिवंडी पालिकेत भ्रष्टाचार करून विकास आराखड्यातील आरक्षण हटवण्याचा षडयंत्र असल्याचा आरोप माजी सभागृह नेते विकास निकम यांनी केला। पोगाव येथील ट्रक टर्मिनल, एमएससीबी, कणेरी, अशोकनगर, वाहनतळ आणि सावित्रा येथील 100 फूट रस्त्याच्या आरक्षणांमध्ये अनियमितपणे बदल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। शहराच्या हिताऐवजी बिल्डर वर्गाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। पत्रकार परिषदेला माजी उपमहापौर अहमद सिद्दीकी आणि इतर माजी नगरसेवक हे उपस्थित होते। या भिवंडी पूर्वचे एक विकास पुरुष आणि काही बिल्डर लॉबी यांना हाताशी धरून महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी यांना हाताशी धरून त्यांनी ते आरक्षण चेंज करण्याचा एक घाट घातलेला आहे। हे जर आरक्षण हटवलं तर ह्याचा फक्त बिल्डर लॉबीलाच फायदा होणार आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या लोकांच्या हितासाठी हे आरक्षण महापालिकेने पूर्वी ठेवलं होतं ते लोकांना त्याचं हित मिळणार नाही आणि जे लोकांनी या शहराला विकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी आम्ही लोक आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी पुढे आलेलो आहोत। संपूर्ण जो साविंद्रा एरिया आहे महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग मध्ये हा रेसिडेन्शियल झोन आहे, तेव्हा अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या त्या जागेचं रिझर्वेशन देखील जे आहे ह्या विकास पुरुष आणि त्याची मंडळी मीन्स त्याचे संलग्न बिल्डर यांनी ते आरक्षण खतम केलेलं आहे की हे जे आरक्षण भिवंडी महानगरपालिकेमध्ये ठेवले जातात टाउन प्लॅनिंग मध्ये हे भिवंडीकरांच्या आपल्या पब्लिकच्या जनतेच्या विकासासाठी ठेवले जातात आणि असं असून सुद्धा जो स्वतःला आपला विकास पुरुष म्हणू इच्छितो म्हणवतो तोच ह्या बिल्डरांच्या घशामध्ये ह्या जमिनी टाकतो।